रायगड जिल्ह्याच्या रोहानगरीत प्रगतीच्या नव्या पर्वाला सुरुवात होत आहे। टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या संचलनाखाली एक अत्याधुनिक कौशल्यवर्धन केंद्र उभं राहत आहे, ज्याचं नाव आहे सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग। या केंद्राचं भूमिपूजन आज राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते होत आहे। रायगडचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांच्या दूरदृष्टीच्या पुढाकारानं आणि उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांच्या सहकार्याच्या बळावर हा भव्य प्रकल्प साकारत आहे। टाटा टेक्नॉलॉजीज, उद्योग संघ, MIDC आणि रोहा नगरपालिका यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे स्वप्न प्रत्यक्षात उतरत आहे। या प्रकल्पामुळे स्थानिक विद्यार्थी, उद्योजक आणि नागरिकांच्या जीवनात आशेचा नवा किरण उगवणार आहे। रोहा नगरपालिकेनं या केंद्रासाठी 18,500 चौरस फुटांचा विस्तीर्ण भूखंड उपलब्ध करून दिला आहे, तर 12,500 चौरस फुटांचं भव्य बांधकाम टाटा मार्फत इथं साकारणार आहे। सुमारे 115 कोटी रुपयांच्या खर्चानं उभारला जाणारा हा प्रकल्प मे 2026 पर्यंत पूर्णत्वास जाण्याचं उद्दिष्ट आहे। यामुळे भविष्याच्या उज्ज्वल वाटचालीला गती मिळणार आहे। या केंद्रातून युवकांना केवळ नोकरीच्या संधी नाही, तर उच्च दर्जाचं प्रशिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होणार आहे। परंपरागत अभ्यासक्रमांना आधुनिकतेची जोड मिळून ज्ञान आणि कौशल्य यांचा सुंदर संगम या ठिकाणी घडणार आहे। रोहा आणि रायगडमधील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना या प्रकल्पाचा मोठा आधार मिळणार आहे, ज्यामुळे रोजगार निर्मितीचा नवा प्रवाह वाहणार आहे। विशेष म्हणजे रायगडच्या भूमिपुत्रांना यात प्रथम प्राधान्य मिळणार आहे। जणू आपल्या मातीतील माणसांचा सन्मान होणार आहे। खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदितीताई तटकरे यांचं रायगडच्या विकासासाठीचं अथक प्रयत्न सर्वश्रुत आहे। टाटा सारख्या नामांकित कंपन्या या मातीत रुजाव्यात, स्थानिकांना आपल्या गावातच रोजगार मिळावा यासाठी त्यांचे कायम प्रयत्न सुरू असतात। त्यांच्या या प्रयत्नातून रायगडच्या प्रगतीचा मार्ग अधिक प्रशस्त होत आहे। स्वप्नांना पंख लावणारी नवी उमेद इथं फुलत आहे। हा प्रकल्प रायगडच्या युवा शक्तीला, उद्योजकांना आणि संपूर्ण समाजाला प्रगतीच्या शिखरावर नेणारा ठरणार आहे आणि या निमित्तानं येथील प्रत्येकाच्या जीवनात समृद्धीचा नवा अध्याय लिहिला जाणार हे नक्की।